मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेबाला या स्वराज्यावरती राज्य करता आलं नव्हतं. इसवी सन 1695 मध्ये औरंगजेबाची छावणी ही ब्रह्मपुरी येथे होती, पण त्या छावणीत त्याला सुरक्षितता वाटत नव्हती. याचं कारण मित्रांनो असं आहे, आपल्या स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाची पळताभुई अशी करून ठेवली होती. त्यामुळे औरंगजेबाने आपल्या सरदारांना ठिकठिकाणी पाठवलं होतं की कुठली जागा ही सुरक्षितता होऊ शकते. औरंगजेबाला कर्नाटकात कारवाया वाढल्या हे माहिती होतं, म्हणून ब्रह्मपुरी ते इंडी या ठिकठिकाणी या जागेवरती नाकेबंदी त्यांनी केली होती. औरंगजेबाला धोका वाटणाऱ्या मार्गाचं म्हणजेच ब्रह्मपुरी ते इंडी या मार्गाचं रक्षण करण्याचं काम हमूद्दीन बहादूर यांच्यावरती सोपवलं होतं. दख्खनच्या प्रांतात मराठे मोगलांवरती शिरजोर झाले होते. मराठ्यांच्या वाढत्या हल्ल्यापुढे बादशाह औरंगजेब हा पुराचा हतबल होऊन गेला होता. औरंगजेब मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत हा मराठ्यांना घाबरून राहत होता. बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.